जय सच्चिदानंद. आपल्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आई वडील आणि मुलांमधील व्यवहाराविषयी आपल्याशी बोलणं चालू होतं. आई आणि वडील मुलांकडे जास्त एक्सेसिव्ह अटेन्शन देतात त्याविषयी बोललो. असे प्रकार आजच्या काळात चालूच आहेत. जुन्या काळात इतकं काही नव्हतं. खूप खास असं लक्षही दिलं जायचं नाही. सगळ्यांकडे 2-3 तेव्हाच्या काळात तर 4-5 मुलं तर कमीत कमी होतीच. आता तरी 2 किंवा 3 सुद्धा खूप झाली. 1-2 क्वचितच 3 असतात. तर प्रत्येकासाठी वेगवेगळं असं असतं. म्हणजे लहान मुलं असतात तर एखाद्याला दुधात काहीतरी घालायला आवडतं तर त्याच्यासाठी ते बनवतात. एखाद्याला नुसतंच दूध आवडतं म्हणून दूध, एकाला चहा आवडतो म्हणून चहा, कॉफी, प्रत्येकासाठी वेगळं. जुन्या काही असे लाड नव्हते हो. सगळ्यांना एकसारखं दूध तर फक्त दूधच सगळ्यांना, आणि त्याचं प्रमाणही एकसारखं. एक लहानसा एवढासा कप असायचा, त्याच्या मापाने तितकंच दूध सगळ्यांना सारखं. मग धाकट्या जावेची, थोरल्या जावेची, नंडेची सगळी मुलं असायची आणि घरात 8-10 मुलं असली तरी सगळ्यांना एकसारखं असायचं. कमी जास्त नाहीच, एकच टाईप, एकच आयटम. जेवणातही तसंच. आजकाल तर याला पिझ्झा आवडतो, त्याला पोळी भाजी आवडत नाही, याला खिचडी आवडत नाही. प्रत्येकाची वेगळी आवड. तर आई सतत ओरडत असते, मला प्रत्येकासाठी वेगळं करावं लागतं. एकाला फक्त बटाट्याची भाजी आवडते, एकाला बटाट्याची भाजी आवडतच नाही. तर आई बिचारी इतकी त्रासते प्रत्येकासाठी वेगवेगळं बनवताना. बरं असं तोंडाने तर म्हणते पण आतून अगदी खुश. माझ्या मुलांना प्रत्येकासाठी वेगवेगळं बनवावं लागतं आणि आतून खुश होऊन बनवते सुद्धा. वा. या मुलांना काय वाटतं की वा, आई बनवते आणि अभिमान बाळगते, माझी मुलं चिकित्सक आहेत. मग खूप कंटाळते, दमते, आरडाओरडा करते आणि बघा आतून सुरुवातीला तर अगदी खुश होऊन बनवते. मग अशा वेळी मुलं त्याचा दुरुपयोग करून घेतात. त्यांनाही असं वाटायला लागतं की त्यांच्या आईला दुसरं काय काम आहे, स्वयंपाक कर आमच्यासाठी. तर अशा या सवयी लागतात आणि मग भाग पडतं तसं. मग आई कितीही ओरडली तरी काही उपयोग होत नाही त्याचा. चिडत राहते, ओरडत राहते, चिडचिड करते दिवसभर. प्रत्येक घरात आई कायम ओरडताना दिसेल तुम्हाला. सतत आरडाओरडा केल्याने सुद्धा मुलं बिघडतात. मग तिच्या बोलण्याला काही अर्थ उरत नाही. 1-2-3 बोलून झाल्यावरही जर तुमच्या लक्षात आलं की ऐकतच नाही आहेत आणि स्वतःचीच मनमानी करतायत, तर मग आपल्याला इतकी तरी अक्कल नको का यायला की आपण बोलणं बंद करावं. जर आपलं म्हणणं समोरचं ऐकतच नसेल, शब्दाला किंमत नसेल, तर अर्थच काय त्या सांगण्याला. ती गोष्ट बाजूला ठेवा, गप्प बसून राहा, मौन धारण करा आणि बघा त्याचाच काही चांगला परिणाम होईल. पण कटकट चालूच ठेवली तर आपलंही मनस्वास्थ्य बिघडेल, मुलांचंही बिघडेल. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टी तुम्ही वारंवार कटकट केली, मुलांना असं नाही करायचं, तसं हे कर, ते नाही, असं नाही, असं नाही राहायचं, तसं नाही वागायचं, बोलायचं, असं नाही चालायचं. बसमधून शाळेत जात असेल तर बसविषयी प्रत्येक वेळी बोलणार आहे की बघ बाळा, बसमध्ये सांभाळून चढ, सांभाळून उतर, नाही तर पडशील बिडशील. अरे मुलगा म्हणतो मी रोज जातो येतो, पडत नाही, तरी रोज का सांगते मला मम्मी, मला काही कळत नाही. तर पुन्हा खूपदा सांगते ना, रोज सांगते ना, तेव्हा मग मुलंही मग उत्तरं देतात. मग मम्मी मला सगळं माहिती आहे, मी आता काही लहान मुलगा नाही आहे, मी आता शहाणा झालेलो आहे, मला सगळं समजतंय, तू कटकट करू नकोस माझ्या मागे. बघा काय राहिलं आईचं. तुमचीच मुलं तुम्हाला सांगतायत नको सांगू, मला सगळं माहिती आहे, तू पुन्हा नको सांगू. पण आईच्याच लक्षात येत नाही की आपण हे पुन्हा सांगतोय, चुकीचं करतोय. एखादं काम सोपवलं तर दिवसातून किती वेळा तुम्ही तुमच्या मुलांना त्याची आठवण करून देता. सतत वाटतं की तो विसरलाय, नाही करणार, विसरला नाही करणार म्हणून पुन्हा टोकता. त्यामुळे तो चिडतो मग आणि मग जाणून बुजून करत नाही. तो म्हणतो माझ्या लक्षात आहे, मी सवडीने करीन. आजकालची मुलं कशी आहेत, आपल्या फुरसतीनं करणारी.
त्यांचा जेव्हा मूड येईल तेव्हाच ते करतील. तोपर्यंत ते आपल्या आरामात झोपतात, खातात, पितात, खेळतात, टी व्ही बघतात आणि मूड आला की बाहेर पडतात, फिरायला जातात. तेव्हा आईने सांगितलेली असते ती भाजी आण, तेव्हा ती घेऊन येतात. आणि मग तोवर आई सांगत राहते, अधीर होते. एकदा सांगितलं ना भाजी घेऊन ये, लवकर लवकर घेऊन ये, बस मी म्हटलं की ताबडतोब त्याने ते करायला हवं. त्यासाठी त्याची आई इतकी उतावीळ होते आणि मुलं तर आळशी असतात, आरामात काम करतात. या दोन्ही प्रवृत्तींमध्ये फरक पडतो. उतावीळ आई आणि आळशी मुली सगळ्यांनाच हे प्रॉब्लेम्स येतात आणि मुलीत आणि आईत तर हे प्रॉब्लेम्स खूपच येतात. एखादं काम सांगितलं की मुलगी काय म्हणते की हां मी करते ना. आई इतकी उतावीळ होते, लवकर कर ना, काय करतीये, दुसरंच करते, तिसरंच करते, बस टी व्हीच बघत बसले पण माझं काम करत नाही. अरे पण तिला त्यावेळी टी व्ही बघण्यात इंटरेस्ट वाटतो ना, मग काय ते सोडून तुमचं काम करेल. तर आईला हे समजायला हवं ना की भाजी चिरून देण्यासाठी एवढी घाई करते की मला आत्ताच्या आत्ता भाजी चिरून दे, आत्ताच्या आत्ता दे चिरून. तर म्हणते देते चिरून, थांब जरा, इतकं 5 मिनटं बघते आणि मग देते. नाही मी गॅसवर कढई ठेवली आहे, कढई तापून जाईल माझी. तर म्हणते आई 5 मिनिटांनी ठेव ना, काय फरक पडतो. आईला ॲडजस्टमेंट करायची इच्छा नसते, मुलीने ॲडजस्टमेंट करावी असंच तिला वाटतं. कधी काही इमर्जन्सी असेल तर गोष्ट वेगळी, कोणी पाहुणे अचानक आले आणि करण्याची वेळ आली तर ठीक आहे, पण हे तर रोजचंच झालं ना. मग काय होतं की कळून चुकतं मुलीला की ही आईची सवयच आहे, आपल्याला जे करायचं ते करायचं, तिला जे करायचं ते ती करते, कटकट करायची असेल तर करू दे. एक मुलगी येते आमच्याकडे, ती म्हणत होती की माझी आई इतकी ओरडते आणि फक्त माझ्यावरच, आणि भावाशी इतकं प्रेमाने वागते, कारण भाऊ म्हणजे तिचा जीव की प्राण, आणि मी म्हणाल तर पायातली वहाण. इतका भेदभाव करते ती. आणि मग काम तर मीच करते सगळं घरातलं. माझ्यापेक्षा फक्त थोडाच लहान आहे तो भाऊ, म्हणजे आमच्या दोघांच्या 1.5 वर्ष 2 वर्षाचा फरक आहे. पण आई त्याला अजिबात काम करू देत नाही, सगळ्या दिवस मलाच काम सांगत राहते. पण काय आहे की मला आणि माझ्या भावाला काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही दोघंही खूप प्रेमाने मिळून मिसळून राहतो. पण आई काय करते, बस फक्त त्याचीच बाजू घेते आणि कधी कधी माझ्यावर इतकं कामाचं ओझं लादते. कधी माझा अभ्यास असतो, परीक्षा असते तेव्हा खूप काम पडतं माझ्यावर. तर कधी मी काय करते, मी माझ्या लहान भावाला सांगते तू माझं इतकं काम कर. आई मला काम सांगते तर मी माझ्या छोट्या भावाला काम सांगते, त्याच्यावर सोपवते. तर तो बिचारा अगदी आनंदाने काम करतो, त्याला अजिबात त्रास वाटत नाही. आम्ही दोघं मिळून आईचं काम करून टाकतो. तर आई आणखीन चिडते, मी तुला काम सांगितलं, तू भावाला का सांगितलंस, तू का नाही करत आहेस, त्याला कशाला, त्याच्याकडून का करून घेतलंस, काम चुकार आहेस, असं ऐकवते. मग अगं बाई, मी आणि माझा भाऊ आम्ही जर केलं, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तर तुला काय त्रास आहे बरं, मग सांग. पण तिला आपल्या मुलाचा इतका मोह आहे, एक्सेसिव्ह मोह आहे. त्यामुळे या मुलीला ती मुलगी खूप खूप आतून झुरते, कोंडमारा होतो तिचा. आणि तिला असं वाटतं की असं का, माझा काय अपराध आहे की आई एवढा भेदभाव करते बहीण भावामध्ये, मुलगा आणि मुलगी याच्यात इतका फरक का करतात. तर ती आमच्याकडे कंप्लेंट करत होती, सगळ्यांच्या समोर करत होती, आणि तिचा भाऊही तिथेच बसला होता. तर आम्ही तिच्या भावाला विचारलं, काय तुझी बहीण सांगते ते खरं आहे का बाबा, तुझी आई मोहामुळे तुझे खूप जास्त लाड करते का. तर तिचा भाऊ म्हणाला की हो, हे अगदी खरं आहे. आता सांगा यावर काय उपाय. मुलगा सुद्धा सांगतोय. असं प्रत्येक घरात होतं काय. एवढंच नाही तर मुलगी म्हणाली की आई जेव्हा कधी तिच्या माहेरी जाते ना, तेव्हा घरात इतकं शांत वाटतं. मला घरातलं सगळं काम करावं लागतं. कॉलेजमध्ये शिकते मुलगी सांगत होती मला घरातलं सगळं काम करायला लागतं, स्वयंपाक करणं, घरकाम, कपडे धुवायचे, भांडी घासायचं, करावं लागलं तर सगळं मी करते. पण इतकं शांत वाटतं त्यावेळी. असं वाटतं की डोक्याला त्रास, मनाला त्रास, त्यापेक्षा कष्ट पडले तरी चालतील.
आई नाही आहे तरी काही अडत नाही, काम जास्त पडते पण डोक्यामागे कटकट नाही आहे. इतकं रिलॅक्स वाटतं मला. बघा आता कशी मुलं, एवढा त्या कटकटीचा परिणाम किती होतो बघा. मुलांना आपल्या आईवडिलांची उपस्थिती नको असते. त्यांना वाटतं ते घरात नसतील तर बरं आहे, ते बाहेर गेले तर चांगलं आहे. तर मग इथंही काहीतरी चुकतंय ना. मुलांना आपल्या आईवडिलांपासून दूर राहणं जर आवडत असेल तर मग अशा आईवडिलांना काहीतरी सांगायला हवं ना. मुलांशी व्यवहार नीट व्हायला हवा. म्हणजे आई वडील आपल्या चुकीच्या समजुतीमधून आपल्या मुलांच्या प्रेमाला मुकतात आणि मग पण बघा, त्यांचं मुलांवर प्रेम हे कायम दृढ असायला हवं. त्याला तडा नको जायला. नाहीतर मग मुलं भटकतात. घरात जर मुलांना प्रेम मिळालं नाही तर ते बाहेर आपल्या मित्रांसमवेत, मग बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ही लफडी सुरू होतात. टीनेजमध्ये आल्यानंतर 13-14 वर्षापर्यंत कसं तरी चालून जातं, पण त्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. तर म्हणून आईवडिलांनी हे समजून घेतलं पाहिजे, फारच गरजेचं आहे. जितकं समजून घ्याल तितकं चांगलं असेल ते. नाही तर मग काहीतरी अडचणी येत जातील. बघा कितीतरी मुलींचं असं मन दुखावलं जातं आणि मग काय होतं की मग फ्रेंड सर्कलमध्ये किंवा बॉयफ्रेंड वगैरे अशा सर्कलमध्ये भटकतात त्या मुली. म्हणून आईने असं करता कामा नये. टीनेजमध्ये आल्यानंतर आईने आपल्या मुलांना फार सांभाळायला हवं. स्पेशली मुलीला तर फारच सांभाळायला हवं. खूप प्रेमाने तिच्याशी वागायला हवं. आणि मुलगा किंवा मुलगीमध्ये अजिबात पक्षपातीपणा करायचा नाही. पक्षपातीपणा केल्याने मानसिकतेवर वाईट परिणाम होतो. त्यांना वाटतं की आमच्या आईवडिलांचं आमच्यावर अजिबात प्रेम नाही, आपला तिरस्कार करतात ते, आपण त्यांना आवडत नाही किंवा आपलं त्यांना ओझं वाटतंय, असं बरंच काही मुलांना वाटतं. हे सगळं खूप चुकीचं आहे. सगळ्याचा विचार करा, नीट विचार करा. आपल्या घरात जर असं काही होत असेल मुलांच्या बाबतीत तर त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडून ते काढून घ्या. मोकळ्या मनानं प्रेमानं बोला त्यांच्याशी. ओपन डिस्कशन करा. फ्री कम्युनिकेशन. आई वडील आणि मुलांमधली कम्युनिकेशन गॅप खूप मोठी असते. तसं व्हायला नको. कम्युनिकेशन नक्कीच असायला हवं. टीनेज नंतर 14-15 वर्षांची मुलगी झाली आणि समजा 15-16 वर्षांचा मुलगा असेल तर त्या मुलांशी वडिलांनी आणि मुलीशी आईने अगदी फ्री कम्युनिकेशन आणि फ्रेंडली व्यवहार करायला हवा. जस्ट लाईक अ फ्रेंड. मित्रांशी जसं आपण मन मोकळेपणानं बोलतो त्याचप्रमाणे आईवडिलांशी मुलामुलींनी मोकळेपणानं बोलायला हवं. इतकं फ्री कम्युनिकेशन, क्लोज कम्युनिकेशन व्हायला हवं. पण त्यासाठी आईवडिलांनी मुलांसोबत फ्रेंडशिप कशी ठेवायची. आणि बघा आमच्याकडे येतात अमेरिकेत आहेत एक भाई, आपल्या मुलाशी अगदी मित्रासारखे वागतात. मुलगा आपला वडिलांशी सगळं काही बोलतो. इतकंच काय, तो स्वतःच्या बाबतीत सगळं सांगतो की मला एक मुलगी कॉलेजमध्ये आवडते, बाबा मी काय करू. कोणी मित्राशी कसं बोलेल ना तसं तो आपल्या वडिलांशी बोलतो. तिच्याशी नातं जुळवावं ना इतकं फ्री बोलतो तो. वडीलसुद्धा मित्रासारखं वागतात मुलाशी. म्हणजे मुलांच्या बाबतीत वडिलांनी इतकं ब्रॉड माइंडेड व्हायला पाहिजे. त्यात अशी भावना नको की मी याचा बाप आहे आणि हा माझा मुलगा आहे, मी याचा बॉस आहे, बाप म्हणजे बॉस. असं नाही होता कामा हो. मित्र म्हणजे अगदी जवळचा एखादा. फ्रेंडशिपमध्ये बघा कोणी मोठं नसतं, कोणी छोटं नाही. त्याचप्रमाणे वागाल आपल्या मुलांसोबत. तेही खुलेपणानं तुम्हाला स्वतःच्या सगळ्या अडचणी सहज सांगतील आणि उपाय विचारतील. आणि त्यामुळे काय होईल की जेव्हा काही घडेल तेव्हा तुम्ही आपल्या आईवडिलांना आपले सगळे प्रॉब्लेम्स सांगू शकाल. आणि आजकालच्या काळात आईवडिलांकडून मुलांची ही
हीच अपेक्षा असते की खूप मोठ्या घरात 2-3 मुलं असतील तर आई वडिलांनी मुलांबरोबर निष्पक्षपाती असावं, पक्षपात करू नये. एक ताई येतात आमच्याकडे मुंबईहून. ती म्हणायची की आमच्याकडे टीनेजर्सचं शिबिर होतं ना, त्यात मोकळेपणानं बोलतात मुलं, त्यामुळे त्यांची सगळी मानसिकता स्टडी करण्याची संधी मिळते. तर म्हणाली की माझ्या आईला माझी मोठी बहीण खूप आवडायची, पण माझी तर तिला काही किंमतच नाही आहे. मला तर अजिबात ती महत्त्व देत नाही, यामुळे मला इतका मत्सर वाटतो, खूप जास्त वाटतो. माझ्या मोठ्या बहिणीचं तर आता लग्नही झालं आहे, सासरी गेली आहे ती, तर ती सासरहून जेव्हा येते माहेरी आमच्याकडे तेव्हा सगळ्यांना आनंद होतो. खरोखर मलाही व्हायला पाहिजे की माझी बहीण खूप दिवसांनी माझ्याकडे आली आहे म्हणून आनंद व्हायला हवा. माझ्या बहिणीवर प्रेम आहे, पण मला तिच्या येण्याने आनंद नाही होत का? तर माझ्यात तोच मत्सर पुन्हा सुरू होतो की आता ही मोठी बहीण घरात आली, आता तिलाच आई खूप महत्त्व देणार, आई तिलाच सगळा दिवस ताई 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 करणार, तिचं खूप करणार आणि माझ्याकडे ती बघणारही नाही. खूप मला ते अपमानास्पद वाटतं जेव्हा माझी मोठी बहीण घरात असते आणि कायम ती मोठ्या बहिणीशी माझी कंपॅरिझन करते, तुलना करत असते. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कामात ती माझं आणि ताईचं कंपॅरिझन करते. त्यामुळे मला खूप दुःख होतं. आता तर दुःखाच्याही पुढचं काही होतं, मत्सर वाटतो, जळते मी तिच्यावर. आईचाही द्वेष वाटतो आणि बहीण ताईवर पण खूप जळायला होतं. तर आता मी यातून कशा प्रकारे बाहेर पडायचं, मला हे सगळं समजतं चुकीचं आहे, पण माझ्याकडून होतंय ते. आता या मुलांचंच बघा, शेवटी मुलं टीनेजमधली असतात. इतका समजूतदारपणा येणार तरी कुठून? इतकं तरी आहे की मुलगी निदान शिबिराला येते, सत्संग ऐकून तिच्यात तेवढा तरी बदल घडतोय, ती स्वतःच्या चुका बघण्याचा प्रयत्न तरी करतेय. आपलं इथे तत्व आहे प्रत्येकासाठी, जे ज्ञानाचंच तत्व आहे की इतरांच्या चुका कधीही बघू नका, स्वतःच्याच चुका बघा नेहमी. कारण इतरांच्या चुका बघितल्यानं कर्म बांधलं जातं आणि स्वतःच्या चुका बघितल्याने कर्मातून सुटका होते. जर तुम्हाला कर्मातून मुक्त व्हायचं असेल तर स्वतःच्या चुका बघा, कुठे आपली चूक होते आणि या चुकांमधून कशा प्रकारे मी बाहेर यावं. तर या शिकवणीतून तिला वाटलं की ही माझीच चूक आहे, मला भोगवटा मीच भोगते म्हणजे माझीच चूक आहे. तर ती त्याचं सोल्युशन मागत होती. खरं तर आई वडिलांनीच, इथे तर आईनेच खास करून यावरचा उपाय शोधायला हवा. म्हणजे त्यांनीच या धाकट्या मुलीच्या मानसिकतेचा अभ्यास करायला हवा. ही तर फारच धीट होती, तोंडावरच आईला सांगायची, आई तू माझ्याशी अगदी कठोर वागतेस तू आणि ताईला तू खूप प्रेमाने वागवतेस. ते बोलणं इतक्या वेळा स्पष्टपणे बोलूनही जर आईला अकल येत नसेल, हिला यामुळे इतका त्रास होतोय, तर त्यावर आपणच काहीतरी सोल्युशन काढावं. तर तिने आपल्या दोन्ही मुलींना प्रेमाने वागवायला हवं आणि जास्त काळजी घ्यायला हवी की मोठी ताई आली घरात तरी छोटीकडेही लक्ष द्यावं, तिलाही प्रेमाने बोलवावं आणि जवळ बसवावं. तिचं काही काम जे काही असेल ते तिला सांगावं, तू आराम कर, खूप थकली आहेस, काम नको करू, मी करीन, ताई आली आहे तर ताईसुद्धा थोडी मदत करेल, असं म्हणून तिच्या मनात जो राग आहे, दुस्वास आहे, तो कमी करायचा. बस तिला एवढंच हवं आहे की मलाही काही इम्पॉर्टन्स मिळायला हवा ताईसमोर. शिवाय आई वरून काय करते, आपल्या मोठ्या मुलीला घेऊन एकटी खोलीत जाऊन बसते आणि कुजबुज करत राहते. हिच्याकडे दुर्लक्ष होतं, हिचं अस्तित्वच त्या घरात आहे की नाही याचाही विचार त्या आईच्या मनात नसतो. जेव्हा ही काही बोलते तर आई म्हणते, अगं तू तर आहेसच, आयुष्यभर माझ्यासोबत आहेस. ती बिचारी कधीतरी येते तर तिच्याबरोबर थोडा वेळ तर घालवते. तर त्यामुळे हिला आणखी जेलसी होते. ती इतकी वर्ष इथेच तर होती, 25 वर्ष होती तुझ्याबरोबर, नव्हती तेव्हा काय झालं? मी सुद्धा जेव्हा जाईन तेव्हा माझ्याशी असंच वागशील का तू?
पण असे विचार जेव्हा मनात येतात मुलीच्या, तर ते अजिबात आईला कळत नाहीत. हां, आता मुद्दा आईचाही बरोबर आहे आणि मुलीचाही बरोबर आहे, तर त्यात थोडा समतोल राखायला हवा. धाकटीला समजवायचं की बाळा, आता थोडा वेळ मी ताईशी गप्पा मारते, मग तुझ्याबरोबर तर असतेच ना मी, नंतर थोडा वेळ मग धाकटीलाही द्यायचा थोडाफार, तर मग हा दुस्वास बंद होईल. आणि अशा प्रकारची तुलना कामाच्या बाबतीत, अभ्यासाबाबतीत अशा तुलनेनं फार खीळ बसते अनेक गोष्टींना. आणि तुलना करणं बऱ्याच आईवडिलांना ही सवय असते की आपल्या मुलांची आपापसात कायम तुलना करतात. घरात 2-3 मुलं असतील तर एकमेकांशी तुलना करतात, की त्यांची किंवा चुलत भावंडांशी तुलना करतात, किंवा एखाद्या मित्राशी फ्रेंड सर्कलमधल्या तुलना करतात. पण त्यामुळे मुलांची मानसिकता खूप बिघडते. आधीच्या काळी आईवडील तुलनाही करत नव्हते आणि मुलांनाही कळत नव्हतं की हा चांगला, हा वाईट. असं काही केलं तरी ते पॉझिटिव्हली घ्यायचे. पण आजची मुलं निगेटिव्ह लगेच पकडून ठेवतात. पण तुलना मात्र कधी करू नका. प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी आहे. प्रत्येक रोपटं हे गुलाबाचं नसतं. एखादं चमेलीचं असतं, एखादं मोगऱ्याचं असतं, एखादं धोत्र्याचं सुद्धा असतं. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. प्रकृती ही या बागेसारखी आहे. आजकाल घरात अनेक फुलं असतात, बाग असते, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक असतात. आणि आधीच्या काळात सगळे साधारण एकाच प्रकारचे प्रकृतीचे घरात असायचे. घरातला एक बाब गुलाब तर घरातले सगळे गुलाब. तर शेतासारखी होती सगळ्यांची एकसारखी प्रवृत्ती. एक लोभी तर घरात सगळेच लोभी, एक उदार तर घरात मग सगळेच उदार, एक लालसी तर घरातले सगळेच लालसी. तर हे सगळं एकसारखं असायचं. हे त्या काळात होतं. आज असं नाही आहे. आज तर वर्णशंकर प्रजेचा जमाना आहे. वेगवेगळ्या भिन्न भिन्न प्रवृत्ती एकाच घरात दिसतात. आई वडिलांनी बागेच्या माळ्यासारखं व्हायला हवं. प्रत्येकाची प्रवृत्ती ओळखा आणि त्याची प्रवृत्ती ओळखून त्या प्रवृत्तीचा अभ्यास करा आणि त्याला भरपूर प्रेम द्या. आणि त्याला कुठलाही आदर्श दाखवू नका. नाहीतर त्याला वाटेल की मला महत्त्वच देत नाही आहेत. म्हणजे महत्त्वही द्यावं लागतं. आणि फार अपेक्षाही करू नका. जास्त अपेक्षा ठेवल्याने त्याची घुसमट आणि दमणूक होते. शरीरापेक्षा मन जास्त थकतं. मन थकलं की कोणतंही काम त्याच्याकडून होत नाही. तर सगळं सर्वसाधारण ठेवायला हवं. जितकं साधारण राहाल तितकं तुम्ही छान मुलांची वाढ घडवून आणाल. नाहीतर काय होईल, तुम्ही त्यांच्या प्रगतीमध्ये बाधा आणाल. त्यांचं मन डिप्रेस होईल आणि डिप्रेशनमध्ये हळूहळू डिप्रेस होत मुलाला कधीतरी खरोखरच सायकोलॉजिकल प्रॉब्लेम येईल आणि डिप्रेशनही येईल. तर आई वडिलांनी मुलांची खूप काळजी घ्यायला हवी. तितकंच नाही तर मुलांच्या प्रत्येक क्षणाची, प्रत्येक वेळच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांच्याशी प्रेमाने आणि त्यांच्या मानसिकतेनुसार वागत राहिला तर नक्कीच तुमचं घर नसेल तर तीही एक सुंदर बाग असेल. जय सच्चिदानंद.